येस, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. आणि परत एकदा गाडीतून ब्लॉग सुरू झाला, त्याच्यामुळे तुम्हाला कळलं असेल की आम्ही परत एकदा दौऱ्यावर निघलोय. पण यावेळेस कोण नाही आमच्यासोबत, मी पडसाहेब आणि पार्थ आहे. पार्थ ऍज युजल इथं अंतरून पांघरून घालून झोपलाय. ऍक्च्युली पार्थ उठलाच नाही झोपेतून, कारण आता किती वाजले 7:15 वाजलेत. पडसाहेब आताच म्हणत होते मला लवकर निघायचं होतं, मला पाऊण तास उशीर झाला. तर येस, आणि आता आम्ही आज चाललोय छत्रपती संभाजीनगरला. म्हणजे तुम्हाला कळलं असं, माहेरी चालले मी. आणि फक्त एक दिवसासाठी म्हणजे आता जायचं आणि संध्याकाळी रिटर्न यायचं असं चाललोय. म्हणजे ऍक्च्युली फडसाहेबांना काम होतं आणि फडसाहेब म्हणले चल तुला यायचं असलं तर मम्मीला भेटायला, म्हणून आम्ही उभे चाललोय. आणि आता आम्ही In 600 meters, turn right to stay on National Highway 5. रे मी औरंगाबादला आहे. आता हे माणसं आले की तुम्हालाच करून द्यायचे. काय म्हणतोस तू आता? अवतार बघा आमचा, अवतार कसा अर्ध्या तासात जिकडे तिकडे पार्थ भंगार अवतार झाले. पार्थ म्हणते परळीवरून निघालेत ते. इथे गर्दी आहे खूप. सरपंच आहेत का घरी? आम्ही औरंगाबादच्या ट्रॅफिक मध्ये, सॉरी छत्रपती संभाजीनगरच्या ट्रॅफिक मध्ये. आणि पार्थ म्हणतो कोणाचा तरी ऍक्सिडेंट झाला असणार आहे बाप्पा, 100% कोणाचा तरी ऍक्सिडेंटच झाला आहे ना पार्थ. येस, औरंगाबाद मध्ये पोहोचले. आता आम्ही घरी जाऊ. स्टेट बर मला सुसू आली ना. हो, कशा आल्या बोंबलत. डिपार्टमेंट कडून आता आपल्यापेक्षा डिपार्टमेंटला त्या ह्याच जमत असणार गुत्तेदाराचं, कारण की रोज लिंक मध्ये ते आहे ना ते. तर ना पार्थ ना औरंगाबादला आल्या काय सुरू केलं पार्थ? ऑनलाईन ऑर्डर करायला सुरू केलं ना. दाखव. बर्गर किंग ना. खोल. ये है मेरा. और दूसरा किसका है? मामा का. छान आहे ना. खा चल. माझं क्रिस्पी आहे बघ, क्रिस्पी. भारी डान्स केला. अरे बाप, मी तुझा व्हिडिओ कोण उडालेच. अरे बाप, एवढा भारी डान्स करत असते का? अरे बाप रे, एकदम भारी डान्स. दे टाळी. आय मग त्याच्याबद्दल अजून एक कॅडबरी द्यायची का? तू कॅडबरी घेऊन आलास बाबू. मग पण हे अर्ध आईला द्यायचं. आईने तयारी करून घेतली ना, मग आईला पण द्यायचं. हा, आपली आई असते की नाही, ती तयारी करून घेतली, नट्टपट्ट करती. पप्पा तुला कोडं घालून देता, अंगठ्या घालून देता, म्हणून तुला नंबर येतो. तू डान्स पण करतो बडा छान. दे मम्मी ना. अरे बापरे, मम्मीला कॅडबरी दे. दे फेकू नको रे, दे रे आईच्या. ढेकऱ्या आजीला पप्पी दिली का तू? ए पप्पी दे. ढेकऱ्या आजीला पप्पी दिलीस का तू? पप्पी दिली नाही मला. अरे बापले, गगा माझे शिवण आणि कॅडबरी हे खाल्लं का? मला का म्हणतो तू मम्मी? अगं तुमचे ते व्हिडिओ आहेत ना दोघींचे, अक्षर तुझा असा फिरल्या, एवढा मी आनंदाने बघत असते. पण वेळेस बघत बसते. हो ग बाई, आम्हाला तुमची आठवण आली की तेवढंच एक ना ग विरंगुळा. काय करते बाई? आणि हे 2 आहेत का? काशीच आहे. छान आहे ग. 3 ग्रामची. हे कोणत्या कानातले? नेकलेस आता अजून. आणि हे कुठलं? फोटो करू का? हे खरं आलं. काय केलेस मला दाखवायला? काही तर गोळ घातला असेल. नाही केलं वाटतं त्यांनी, काहीतरी केलंय. ते यस, आता आम्ही गाडीत आजीकडे चाललोय.
आणि आता आमचा एक विषय झाला तर त्याच्या नावाला एकदम असं जुनं काहीतरी आठवलं तर मम्मी सांगणार मम्मी काय आठवलं आपल्याला कुठे अक्षी कशी करत होती अक्षीला पाठवायचंय का नाही ब्लॉग चालू आहे तर अक्षता कशी करत होते आणि ड्रेसच्या चॉईस बद्दल चाललं होतं की पप्पाने मला खूप भारीचे ड्रेस घेतले लहानपणी आय वॉज व्हेरी पॅम्पर्ड गर्ल तर मला खूप भारीची कोट पॅन्ट वगैरे असे ड्रेस घेतले जायचे आणि माझा एक ड्रेस होता जो पप्पाला मला मम्मीला खूप आवडता जो होता 1250 त्या काळातला आणि अक्षीचा होता 650 तर अक्षी त्याच्यावर भांडायची आणि अक्षी पूर्ण दुकान छान मारायची अक्षीला एकही ड्रेस पसंत पडायचा नाही आणि जो तो दुकानदार म्हणे आता हा शेवटचा ड्रेस आहे तुमच्या साईजचा तेव्हा अक्षी पसंत करायची आणि परत घरी आल्यानंतर अक्षी यार पण ती दीदीचा ड्रेस आवडतो यार मला आता आणि शेवट बाहेर जाताना अक्षी परत माझा ड्रेस घालून जायची तर अक्षी जेव्हा ब्लॉग बघेल ना त्या अक्षयाने यार दीदी तू ते कशाला सांगितलं ब्लॉग मध्ये आणि मग दीदी म्हणायची की अक्षदा इथं बसू नको तिथं बसू नको गाला खराब होतो अक्षय इथं बसू नको उठ तिथं खरकट आहे उठ अक्षय दीदी यार तुझ्यासोबत ड्रेस घातला तू असंच करते मला येस अक्षय तू बघत असेल तर लक्षात ठेव तिळगुळ घेऊन या कोणाला करू कोणाला बी नाही तू सांग कोणाला खडप सरला करू करते काय म्हणू खडप सरला काय म्हणू पार्थ तुम्हाला घाबरत नाही म्हणू का बर फोन करू ना व्हिडिओ पाठवते हा आणि संजू भाऊला एकच बस तर येस आता आम्ही आजीच्या इथून निघून डायरेक्ट जेवायला आलोय हॉटेलमध्ये थाटबाट नावाचं थाली रेस्टॉरंट आहे औरंगाबादमध्ये तर तिथं आम्ही जेवायला आलोय आणि मेनू तर खूप छान दिसतोय पण एवढे सगळे आयटम बघून मला ऑलरेडी टेन्शन येते की एवढं सगळं जेवण मला संपेल का आणि आता आम्ही जेवण करून डायरेक्ट निघणारे रिटर्न जाण्यासाठी अंबाजोगाईला सो आता इथंच मी व्लॉग एंड करतेय भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये टिल देन टेक केअर बाय बाय सी यू सून खुश रहो आबाद रहो चाहे हैदराबाद रहो या अहमदाबाद रहो लेकिन खुश रहो और ऐसा ही अच्छा खाना खाते रहो इट्स टू यमी तुम्ही जर कधी ट्राय केलं नसेल तर नक्की ट्राय करा थाली रेस्टॉरंट खूप सारे आहेत औरंगाबादमध्ये आणि खूप छान आहे तर एकदा नक्की ट्राय करा थाटबाट